नमस्कार. मी शुभांगी कोपरकर. माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या या भागात एक अक्षरगण वृत्त पुन्हा सादर करते आहे. मागच्या वेळेस आपण भुजंग प्रयात हे वृत्त पाहिलं आणि आज बघणार आहोत भुजंगी. नावातही जसा छोटासाच फरक आहे तसाच वृत्तातही अगदी छोटासा फरक आहे. भुजंग प्रयात या वृत्तात लगागा 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 अशी लगावली होती. त्याच्यातला शेवटचा गा जर आपण काढून टाकला म्हणजे शेवटचं दीर्घ अक्षर कमी केलं तर जे काही उरते लगावली ती भुजंगी या वृत्ताची आहे. भुजंगी या वृत्तालाच सौदामिनी असं एक सुंदर नाव आहे आणि मग त्याची लगावली कशी होईल? लगागा 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 लगा. एक गा कमी आहे त्याच्यामध्ये. आपण उलटंही म्हणू शकतो की भुजंगी या वृत्ताच्या लगावलीत एक दीर्घ अक्षर अजून जोडलं म्हणजे एक गा अजून जोडला की भुजंग प्रयात वृत्त तयार होतं. काही म्हणा, मुद्दा लक्षात आला आहे की भुजंगीमध्ये एक अक्षर कमी आहे जे शेवटचं दीर्घ अक्षर भुजंग प्रयातमध्ये आहे. आज हे वृत्त सादर करताना एक अशी छान माझ्या आत्ताच्या मनाच्या अवस्थेची कविता सादर करते असं म्हणायला हरकत नाही आहे. माझ्यासारख्याच माझ्या पिढीतल्या अनेकांच्या मनाची तीच अवस्था असणारही आहे. ऐका कसं वाटतंय. मनाच्या तळाशी किती ठेवले, अधाशीपणाने कधी वेचले, किती मोरपिसे किती शिंपले, सुगंधी क्षणांना उरी राखले, जुन्या पुस्तकातील पानातल्या गुलाबापरी खूप सांभाळल्या, अजूनही हव्याशा मला वाटती, अधुऱ्या सुखाच्या बिलोरी स्मृती, कशा रंगल्या रोजच्या मैफली, पुन्हा त्या सुरांच्या नको चाहुली, वृथा आसवे आवरावी जरा, खुळी आठवे सावरावी जरा, हळू सोडवावे पिळे रेशमी, मनातील गुंता करावा कमी, दिसावी क्षितिजाकडे पाहता, मला जीवनाची खरी पूर्तता, जरी मेघ वाटेवरी वर्षले, ऋताविना आता कुठे पावले, पुढे चालताना कशाला असे, उगा पावलांचे पुरावे ठसे, पुढे चालताना कशाला असे, उगा पावलांचे उरावे ठसे. सौदामिनी किंवा भुजंगी या सुंदर वृत्तातली ही रचना कशी वाटली सांगा. गझल लेखनासाठी तर हे वृत्त खूप आवडलं आहे लोकांना, खूप प्रचलित आहे. माझी ही साधी सोपी कविता कशी वाटली जरूर सांगा. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.